हा, कारण ती भाजी आटणार आहे आता, ती बटाटा ही शिजून आटणार ना ती. आता मीठ टाकले आपण मागाशी, अजून थोडंसं टाकू. आज काय बनवणार? आज वांग बटाटा ह्याची आपल्याला भाजी करायची, लग्नात करतात तशी शाकभाजी. हो. त्यासाठी साहित्य घेतले, तीळ घेतलेत भाजून वाटून, सुकं खोबरं खिसून घेतले, आलं लसूणची पेस्ट, टोमॅटोची प्युरी, एक कांदा घेतलाय मोठा कापून बारीक, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली, शेंगदाण्याचा कूट घेतलाय, हळद, हिंग, घरचा मसाला, गरम मसाला नाही, धने पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला आणि तमालपत्र आणि जिरी मोहरी. आता हे मी वांगी चिरून घेते आधी, बटाटे चिरून धुवून ठेवलेत, आता वांगी चिरून घेते. चारच भाग करायचे फक्त, जास्त बारीक करायचे नाहीत. चिरून घ्यायचे. पाण्यात टाकायचे म्हणजे काळे पडत नाहीत लगेच. कढई तापायला ठेवते, कढई आपली तापते. गरम पाणी टाकायचे, तापायला ठेवते गरम पाणी. तेल टाकते, कढई तापली आपली. 3 पळ्या तेल टाकली, कढई आपली. तेल गरम झालं, आता मोहरी टाकायची अर्धा चमचा. जरा तडतड झाली की मग जिरे टाकायचे. जिरे टाकायचे अर्धा चमचा. कांदा घ्यायचा टाकून, कढीपत्ता, परतून घ्यायचं चांगलं, चांगला तांबूस कलर हे करून परतायचं. चांगलं परतून घ्यायचं. कांदा असा करकर लागला नाही पाहिजे, असं लालसर झाला पाहिजे. हे तमालपत्र पण टाकायचे त्यात. म्हणजे चव येते चांगली तमालपत्र टाकल्याने. त्यामध्ये ही हिंग टाकायची. चांगलं परतून घ्यायचं. त्याला सोनेरी कलर करून करतात. आता हे खोबरं फेटून घ्यायचं यात टाकून, ते पण तेलात चांगलं परतायचं. चांगलं परतलं की
कलर यायला लागला कांद्याला चांगला, कांद्याला खोबऱ्याला. आता ही आलं लसूणची पेस्ट 1 चमचा टाकायची. चांगली तेलात अशी परतायची. आता हे पांढरे केळी भाजून वाटून घेते, थोडेसे टाकायचे. नंतर परत आपल्याला नंतर भाजी टाकल्यावर वरून टाकायला. हे मसाले सगळे यात टाकून द्यायचे, थोडेसे ठेवायचे नंतर टाकायला वरून. चांगलं परतून घ्यायचं, बारीक मंद गॅस करून परतायचं. आणि ही टोमॅटोची प्युरी टाकायची. कोथिंबीर टाकायची. आपला मसाला तयार झाला. त्यात थोडं गरम पाणी टाकायचं, थोडंसंच टाकायचं. मसाला शिजून घ्यायचा. गरम पाणी टाकलं थोडंसं, मसाला चांगला शिजतो. थोडंसं मसाला चांगला असा शिजला जातो, तर द्यायची भाजीला. थोडं टाकून घ्यायचं, मीठ थोडं टाकून घ्यायचं. आता नंतर परत टाकायचं. आता आपल्याला हे बटाटे पहिले टाकून घ्यायचे. वांगी आत्ता नाही टाकायची, कारण वांगी आत्ता टाकली गेले लगेच गाळून. बटाटा जरा थोडं शिजावं लागेल ना. चांगलं परतून घ्यायचं. जरा थोडं झाकण लावून थोडं ठेवायचं 10 मिनिटं. जरा थोडं वाफलून घेतले बटाटे. आता आपल्याला यामध्ये वांगे टाकायचे, धुवून ठेवलेत. मिक्स करून गरम पाणी वाटायचं. पण आता गार पाणी पण गरमच होतं. जसं लागेल तसं. आता हे शिजून आटणार आहे पाणी. शिजून आटणार आहे पाणी. किती वेळ ठेवायचं? 20 मिनिटं तरी 15 मिनिटं ठेवायचं. 15-20 मिनिटं. हा. आता हे राहिलेला हे शेंगदाण्याचा कूट, म्हणजे आपली भाजी चांगली अशी मिळून येणार. आणि थोडं तीळ मागाशी ठेवलेलं आधी आपण टाकले, आता हे टाकलं तर ही भाजी शिजून बटाटा शिजायला पाणी आटून जाणार ना. आणि थोडी कोथिंबीर आपण मागाशी वतलंय मसाल्याचं. हा, कारण ती भाजी आटणार आहे. आता ती बटाटा हे शिजून आटणार ना ती. मीठ टाकले आपण मागाशी, अजून थोडस टाकू. पहिली लग्नामध्ये असायची अशी शाकभाजी.
ते शिज- 15-20 मिनिटं ठेवायचं. हा बटाटा शिजला पाहिजे ना. झाली आपली भाजी. कोथिंबीर टाकायची थोडी. आपली भाजी तयार झाली. अशी ही भाजी त्यात घ्यायची आपल्याला. आपली भाजी आता तयार झालेली आपण वाटीत घेतोय काढून. ही आपली आता भाजी वांग बटाट्याची भाजी, शाकभाजी लग्नात करतात तशी हो. करून बघा, खाऊन बघा. एक नंबर टेस्टी लागती. हा. चपाती भाता संग हम्म. एक नंबर लागती.